श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे मस्त असं चमचमीत आणि झणझणीत मस्त असं वांग्याचं कालवण बनवलेलं आहे आपण. चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे छान मी वांग्याच्या कालवणला छान अशी तरी आलेली आहे. आलं ना बघून तोंडाला पाणी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तीळ घेतलेली आहे मी तव्यावरती, छान अशी भाजून घ्यायची आहे. तीळ 1 चमचा घेतलेली आहे. तीळ चांगली खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ घातल्याने वांग्याच्या कालवणला चव एकदम अप्रतिम येते, चवीला खूपच छान लागतं. आता आपण खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. खोबरं मी इथे का भाजते आहे, कोणी कोणी असं कच्चं सुद्धा टाकू शकतो खोबरं, पण मिक्सर मध्ये तर मसाला पटकन असा वाटला जात नाही, त्यामुळे थोडंसं खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे. लसणाच्या पाकळ्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, तीळ घेतलेली आहे, जिरे घालायचे आहे आणि हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला. इथे मी वांगे पण छान असं मिठाच्या पाण्यामध्ये कापून ठेवलेले होते, नाहीतर वांग्यांचा कलर बदलतो कट केल्यावरती, त्यामुळे मीठ घालायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपण वांगे ठेवायचे आहेत. आता आपण इथे मसाला वाटलेला घेतलेला आहे, एका ताटामध्ये काढून शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आपल्याला. आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपलं मीठ घालायचं आहे. लाल मसाला घालायचा आहे. मी 1 चमचा लाल मसाला घातलेला आहे इथे आणि 1 पळी तेल घातलेलं आहे. छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपण वांग्यामध्ये भरायचं आहे. हा मसाला पूर्ण असं छान असं दाबून भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये हा मसाला. आता आपला मसाला पण भरून झालेला आहे आणि आपण आता गरम पाणी करायचं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. आता इथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी आहे हे. कधी पण भाजीला कोणत्याही आपण पातळ भाजी बनवतो ना, त्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. भाजीला चव खूप अप्रतिम येते, त्याच्यामुळे जर आपण थंड पाणी टाकले ना तर भाजीला ती टेस्ट येत नाही, त्यामुळे मी कधीही गरम पाणीच टाकते भाजीला. आता आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. आपण चेक करायचं आहे आपलं पाणी गरम झालेलं आहे का. हो, आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, आपण काढून घ्यायचं आहे. याच कढईमध्ये मी कालवण बनवणार आहे वांग्याचं. इथे मी 2-3 पळी तेल घातलेलं आहे. लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे ठेचून ठेवलेल्या फोडणीला. इथे मसाला वाटला राहिलेला होता तो वांग्यामध्ये भरलेला, तो मसाला घालायचा आहे आपल्याला. आणि इथे मी परत 1 चमचा लाल मसाला घातलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. मस्त असं झणझणीत बनवायचं आहे आपल्याला वांग्याचं कालवण. आता आपण राहिलेला मसाला पूर्ण घालायचा आहे, त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. कशी वाटते मंडळी तुम्हाला माझी रेसिपी? आवडली तर 1 लाईक नक्कीच करा. आता मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण प्लेट झाकायची आहे. प्लेट झाकली की मस्त अशी तरी सुटते आणि रंग पण छान अप्रतिम होतो. आपल्याला प्लेट झाकायची आहे. आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि वांगे शिजू द्यायचे आहेत. हे बघा छान असा कलर पण आलेला आहे आपल्या कालवणला, मस्त एकदम लालसर आणि छान तरी सुद्धा आलेली आहे. खूपच छान एकदम टेस्टी झालेला आहे वांग्याचा कालवण. हे बघा वांगे सुद्धा शिजलेले आहेत आपले. आणि आपण परत एकदा मीठ एकदा चेक करून टाकू शकता, कमी जास्त. रेडी आहे आपल्या वांग्याचा कालवण. छान अशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे. लाईक करायला विसरू नका मंडळी. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? चला बाय. जय महाराष्ट्र मंडळी.